जीवनाचा अनुभव श्लोकाची रचना करत असतानाच त्यांनी अनुभवला. अस्थिर अशांत असलेलं जीवन, स्वतःच्या शांतीच्या शोधामध्ये ते होते. महर्षी नारदांसारखी एक अधिकारी व्यक्ती गुरु म्हणून त्यांना लाभलेली होती. यापूर्वी नारदांनी वाल्मिकीला सल्ला दिला आणि नारदाच्या पहिल्या सल्ल्याने रामायण जन्माला आला. संत स्वतः प्रकाशनते गुणान परतो नृणान नाही कस्तुर्या आमोळ शपथेर विभाव्यते. चंद्र ताप दूर करतो, गंगाई पाप दूर करते, कल्पतरू दारिद्र्य दूर करतो. ती खूप मोलाची असते, तो सम्राट असतो, त्याला जगातली कुठलीच ताकद विचलित करू शकत नाही. संतांनी अंतरातलं दारिद्र्य दूर करण्याचा प्रयत्न केला आणि अशी श्रीमंत माणसं मग अभिमानाने सांगतात, या झोपडी तमाशा, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, मज्जा म्हणा कुणाला या झोपडी तमाशा. आतलंच आहे हो, सगळं आतलंच आहे, बाहेर काय आतच आहे. तुमचं मन प्रसन्न आहे तर तुम्ही प्रसन्न आहे, जीवनामध्ये सुख आहे. आणि उदास असेल तर कुठल्या वैभवामध्ये तुम्हाला सुख नाही आहे. महर्षी व्यासांचं हृदय श्रीमंत झालं. जे इतके पुराण लिहिल्यानंतरही जे घडलं नाही ते एकाच ग्रंथानं घडलं. कसा अद्भुत असेल तो ग्रंथ. त्या ग्रंथातल्या कथा किती प्रेरणा. एकच चांगला आहे, एकच आहे देव कृष्ण, एकच आहे मंत्र कृष्णाचा, एकच आहे सेवा कृष्णाची, एकच आहे कर्म कृष्णाची सेवा. कर्मापेकम तस्य, एकाची सेवा. असं एकमेव अद्वितीय असलेलं श्रीकृष्णाचं चरित्र. एकच चंद्र तमोहंती नत तारा सहस्त्रश. हजारो तारा काय करतात, एकच ते चंद्र तमाचा विनाश करणार आहे, अंधकाराचा नायनाट करणार आहे. कृष्ण जीवन म्हणजे स्फटिकासारखं असलेलं जीवन, रंग तो कुठलाच नाही. आणि म्हणून सुरेश भट्टांनी म्हटलं, रंगोनी रंगात, सगळ्या रंगामध्ये मी रंगलो पण रंग कुठलाच नाही. गुंत्यात गुंतुनिया पाय माझा मोकळा, असाच आहे कृष्ण. रंगात रंगुनिया रंग माझा वेगळा, गुंत्यात गुंतुनिया पाय माझा मोकळा. सगळ्यात असून कशातच नाही. याला विरुद्ध धर्म म्हणतात. कृष्णाचे जीवनामध्ये विरुद्ध धर्म आहे. माणसाकडे नसतात ते, फक्त परमेश्वराकडे असतात. असं हे कृष्ण चरित्र. हातोत्साही माणसामध्ये उत्साह निर्माण करणार, ग्लानी असलेल्या माणसाला चेतना निर्माण करणार, अंधारलेल्या माणसाला दिशा देणार, उदास आणि वृक्ष जीवन असलेल्या माणसाला त्याच्यातला झरा निर्माण करणार. बाहेरून नाही, त्यातच त्याच्यामध्ये आतला झरा निर्माण करतात. आनंदाचा जो कोंडलेला आहे. एक एक कथा किती अद्भुत आहे. आज आपण त्या कथेशी सुद्धा जोडून पाहतो ना, तोडतो आपण, तर आपल्या लक्षात येत की कसली 5,000 वर्षापूर्वीची माणसं इतकी तृप्त कशी असतील, कशी तृप्त असतील ही माणसं. दुष्काळाच्या तडाख्यामध्ये जगलेली माणसं आनंदामध्ये कसं जगत असतील, कसं गाणं म्हणत असतील. म्हटली ना ते गाणं, म्हटली ती माणसं. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये 1551 मध्ये जो दुष्काळ पडला, प्रचंड दुष्काळ होता. प्रचंड पाणी प्यायला मिळत नव्हतं, अन्न खायला मिळत नव्हतं. लोकांनी आपली मुलं विकली, भाकरीसाठी मुलं विकली, जमिनी भाकरीसाठी देऊन टाकल्या. माणसाची हाडाचा भुगा करायचा आणि पिठामध्ये कालवायचा, लोकांना जेव घालायचं, इथपर्यंतची परिस्थिती. सगळीकडे हाहाकार निर्माण झाला. 3 दुष्काळ पडले, 3. महाराष्ट्रामध्ये पाणी नव्हतं तरी तुकोबा म्हणतात, सर्व सुखाले आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. कसं म्हटले असते माणसं.
सायकल पंक्चर झाल्यानंतर आमचा चेहरा पडला जातो. चहात साखर थोडीशी कमी पडली की आम्ही उदास होतो. बारीक सारी गोष्ट आम्हाला विचलित करते. त्या लोकांच्या जीवनामध्ये पीळ कसला होता, कसं वजन होतं या लोकांच्या जीवनामध्ये. निसर्गाला तोंड देण्याची क्षमता कुठून आली या लोकांमध्ये. कृष्ण चरित्रातला जो रस आहे, उपनिषदाने रसो वैसह जो म्हटलेला आहे, त्या रसाचं अवगाहन केलेली ही मंडळी, त्या रसाने तृप्त असलेली ही मंडळी. त्याच काळामध्ये प्रश्न उपस्थित केला होता संत रामदासांनी, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तूच शोधोळी पाय, म्हणा त्वाची रे पूर्व संचित केले, त्या सारखे भोगणे प्राप्त झाले. या प्रश्नाचं उत्तर कोणी दिलेलं नव्हतं. खरंच कोण सुखी आहे? सगळं कोणाचं घरात सगळं चांगलं आहे पण सुनेचा त्रास आहे, कोणाचे सूर चांगले पण मुलगा बरोबर जात, कोणाचं सोने चांगलं आहे मुलगा चांगली पण म्हातारा ऐकत, कोणाच्या घरातलं सगळं चांगलं आहे पण विहिरीला पाणी नाही, कोणाच्या विहिरीला पाणी आहे पण बिमारी आहे, कोणाचं सगळं चांगलं आहे पण असं कुठल्या तरी अडचणीत माणूस आहे. सर्व सुखी कोण आहे? पण दिलं उत्तर, तुकोबांनी उत्तर दिलं, सर्व सुख द्यालो सर्व अनंत अलंकार आणि आनंदे निर्भर दुर्लभ असो. सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. आणि म्हणून यांच्याकडे क्षमाशीलित आहे. क्षमा क्षमा शस्त्र करे यस्य दुर्जन किम करिष्यति. आज आपण बघतोय की आपली क्षमाशी लुप्त होत चाललेली आहे. बारीक सारीक गोष्टीमध्ये कलह निर्माण होतो. अतिशय सामान्य बाबीने आपण चिडून जातो, मारामाऱ्या होतात, रक्तपात होतो. गोष्ट असते, अगदी सामान्य गोष्ट असते. द्रौपदीच्या जीवनामध्ये दुःख आलं होतं. महाभारताचं युद्ध संपलं. दुर्योधनाची मांडी फोडली भीमाने. दुर्योधन विभळत पडलेला आहे. त्याही अवस्थेमध्ये सेनापती केला अश्वत्थाम्याला. अश्वत्थाम्याने पाची पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा केली आणि रात्रीच्या वेळी निघाला. शिबिरात जाऊन पोहोचला. शेजारीच पाच झोपलेले असं समजून धारदार तलवारीने 5 जणांची मुंडके बाजूला केली. दुर्योधनाकडे गेला आणि हा समाचार त्याने सांगितला. द्रौपदीला ज्यावेळेस दुःखद वार्ता समजली, द्रौपदीची 5 मुलं होती, ती पांडव नव्हती. एकाच वेळेला 5 मुलांची हत्या झाल्यानंतर आईची अवस्था कशी असते? मातृहृदयाच्या वेदना आई झाल्याशिवाय नाही कळणार आपल्याला. अत्यंत शोकाकुर झालेली द्रौपदी, अनावर शोक झाला तिचा, सारखी ती रडत होती. कन्हैया, तू असताना हे घडलं. मुलांचं दर्शन होणार नाही, मी त्यांचा चेहरा नाही पाहू शकणार.
अर्जुनाला ही घटना समजल्याबरोबर रथारूढ झाला अर्जुन. कृष्ण सारथ्याचं काम करत होता, वेगाने रथ चालला होता. अश्वत्थाम्याच्या दिशेने तो रथ चाललेला होता. अश्वत्थाम्याने रथ बघितला आणि तो पळायला लागला, जोरात पळायला लागला. जीवाच्या आकांताने त्याने पळ काढलेला होता. पण जेव्हा अर्जुनाचा रथ जवळ आला, देखात आला, त्याच्या लक्षात आला आणि आपण पळू शकत नाही, मागे फिरला अश्वत्थामा आणि मागे फिरून त्याने ब्रह्मास्त्र सोडलं. भगवान कृष्णाच्या लक्षात आले आणि ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. भगवंताने त्याला प्रतिकार करण्यासाठी अर्जुनाला ब्रह्मास्त्र सोडायला लावलं. बाकीच्या पांडवाचं संरक्षण करण्यासाठी सुदर्शन ठेवलं. अर्जुनाने त्याला पकडलं, अश्वत्थाम्याला पकडलं, पकडून आणलं, द्रौपदीकडे नेलं. द्रौपदीला सांगितलं, बघ आणलं पकडून, तुझ्या मुलांची हत्या केल्याला पकडून आणलेलं आहे. तू म्हणशील ती शिक्षा मी त्याला करतो, सांग तुला काय शिक्षा करायची याला. द्रौपदीने त्याला निरखून बघितलं. त्याचा चेहरा पूर्ण वाचला द्रौपदीने. त्याला पाहता पाहता द्रौपदीला त्याची आई दिसली. अर्जुनाने त्याच वेळेला मारलं. याचं कारण अश्वत्थाम्यामध्ये अर्जुनाला गुरु दिसला होता आणि गुरुपुत्राचा वध मी करणार नाही. कृष्ण निर्णय घेऊ दे, द्रौपदीला निर्णय घेऊ दे. अर्जुनाला त्याच्या गुरुचं दर्शन झालं आणि द्रौपदीला त्याच्यामध्ये त्याच्या आईचं दर्शन झालं. द्रौपदी कृष्णाला म्हणाली की नाही, मुलाच्या वियोगाचं, पुत्र वियोगाचं दुःख कसं असतं मी अनुभवलं, पुरेस आहे. त्याला सोडून दे. कृष्ण म्हणाला सोडून द्या, त्याला सोडायचं. 5 मुलं खलास करून टाकले झोपेमध्ये, भ्याड कुठला नाही, सोडून द्या. 5 मुलं गेल्याचं दुःख मला आहे. आता त्याला इलाज नाही, ते वापस येणार नाही. याच्या आईला ते दुःख होऊ नये, इलाज आहे त्याला. प्राणदान द्या, सोडून द्या. ही द्रौपदी कधी निरखून बघितली तुम्ही? यज्ञकुंडातून जन्माला आलेली द्रौपदी, द्रुपदाची कन्या, 5 महारथीची पत्नी, भगवान श्रीकृष्णाची भगिनी, हे सगळे विविध रूपाचे आपण बघितलेले आहेत. परंतु क्षमाशील असलेली द्रौपदी. आणि म्हणून क्षमा असं पृथ्वीला म्हटलेलं आहे. पृथ्वी क्षमाशील आहे. सर्वांगी विदारिती भूते परी पृथ्वी न सोडी धैर्याते. पृथ्वीमध्ये सहनशीलता आहे आणि म्हणून स्त्रीमध्ये सहनशीलता आहे. स्त्री ही पृथ्वीची भूमिका पार पाडते. स्त्रियांना कुंकू का लावतात माहितीये काय तुम्हाला? ते पृथ्वीचं प्रतीक आहे. पृथ्वी ही उत्पादक आहे, ती जन्म देते. नाना प्रकारच्या पिकांना ती जन्म देते, उपजाऊ आहे ती. तिच्यात जे धान्य टाकलं ना ती सामावून घेते, त्याला अंकुरित करते, त्याला मोठं करते. तुम्ही आई, आम्ही काही लोक, काही मुलांच्या, काही मुलींच्या आई वडील आहोत. पृथ्वी सगळ्यांची जननी आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, सोन्याची लंका दिसते मला आवडत नाही लक्ष्मणा. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. मला 2 आई आहेत, जन्मदाती कौशल्या आणि एक ही माझी भू जन्मभू.
ये माय भूमी तुझे फेडीन पांग सारे आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे. सुरेश भटांनी म्हटलेलं आहे. आणि पृथ्वीचं प्रतीक आहे कुंकुमाचे. पृथ्वीचं प्रतीक ती पृथ्वीचं प्रतिनिधित्व करते. पुरुष सूर्याचं प्रतीक आहे. तो गंध लावत असतो. सूर्याची खूण आहे. तो गंध लावत असतो. पृथ्वीला तो तेज पुरवत असतो. हे पृथ्वीचं जे तत्व आहे हे तत्व आपल्याला द्रौपदीमध्ये या ठिकाणी बघायला मिळते. ती क्षमावती आहे. भागवत पुरुषांना, स्त्रियांना, लहानांना, सगळ्यांना एक प्रेरणादायी अशा प्रकारचा ग्रंथ आहे. प्रेरणादायी ग्रंथ असल्याचं कारण आहे की आणि म्हणून भागवत म्हणजे श्रीकृष्ण भगवंताची एक वाङ्मयीन मूर्ती आहे. त्या सुंदराची कथा आहे. कृष्ण किती सुंदर आहे याचं वर्णन केलं भागवतामध्ये. रुक्मिणी तिच्या सखीला विचारते. त्यावेळेस भगवंताची मिरवणूक चाललेली असते. भगवंत येतात त्यावेळेस ती स्वतः तर काही बघत नाही, पण नवशी आपल्या मैत्रीने विचारते कसे दिसतात का ते. त्यावेळेस ती रुक्मिणी आपल्या सखीला विचारते कसे दिसतात तर बघून गॅलरीमध्ये. सखी गॅलरीमध्ये जाते आणि गॅलरीत जाऊन ती कृष्णाला बघते. बघतच राहते. अर्धा तास झाला आलीच नाही. आणखी अर्ध्या तास इतका वेळ लागला तुला. हो बघितलं. कसे आहेत का ते. फार सुंदर आहे. खूप सुंदर. खूप सुंदर. माझे वर्णन करणं कसं आहे. अतिशय सुंदर आहे. बेडी कुठली. अगं नीट सांगा तर सुंदर कसे आहे. आपण नाही का सांगत. रेशमी जुल्फे, शरबती आखे, तिचं नाक कसं आहे तर चाप्याच्या कळीसारखं, डोळे कसे आहेत जांभळासारखे, गाल कसे आहेत सफरचंद सारखे. तिला असं अपेक्षित होतं असं काहीतरी सांगणार. ती म्हणते खूपच सुंदर आहे. तुला सांगता येत नाही का ग. ती सांगते काय सांगू. बघायला पहिली नजर माझी श्रीकृष्णाच्या पायावरच्या नखावर नजर पडली माझी. ती तिथंच उतरून बसली. तिथून सरकायलाच तयार नाही. इतके सुंदर आहे. इतका वेळ बघितलं तरी नखच पानं झालं नाही. इतकी सुंदर आहे. तिथं नजर उलटून बस निघतच नाही. याचं नाव आहे सौंदर्य. बघितल्याबरोबर पटकन माणूस तोंड फिरवतो. हे आहे कुरूपता. आणि बघितल्यानंतर नजरच हटत नाही. हे आहे सौंदर्य. याचं वर्णन केलेलं आमच्या कवींनी मूर्ती वर्णनामध्ये. जय जय श्री अच्युता कृपा करी मजवायची नयवरा. एक वेळ श्री मूर्ती तुझी मज दाखवी गुण गंभीरा. जय जय श्री दूर
सौंदर्याची दृष्टी असते त्याला. सगळ्यात सुंदर आहे वत्सलता, सगळ्यात सुंदर आहे ममता, सगळ्यात सुंदर आहे आई. सुंदर वस्तूचं वर्णन करताना तुम्ही थकत नाही ना. आईचं वर्णन करताना कोणी थकलं का? कोणी थकलेलं नाहीये. 2च अक्षराचा शब्द, हजारो कविता लिहिल्या गेल्या. आई शिल्लक आहे. कवी संपले. आई शिल्लक आहे. ममतेचा अखंड वाहणारा झरा. एक निर्झर प्रेमाचा निर्झर. आमच्या तबेडीचा एकदा संदेश आला होता मला. त्या संदेशामध्ये नाते समजावून सांगितली होती. मुलगा शाळेतून वापस आला, पाऊस आला होता, पावसामध्ये भिजला. भिजल्यानंतर घरचे सगळे सल्ला द्यायला लागले आणि सगळे दोषारोप करायला लागले. बहीण म्हणाली, लवकरच येत आलं का तुला? पटकन निघाला असतं तर भिजला नसता. तिने तिची अक्कल काढली की तुला लवकर येता नाही आला, तुला कळलं नाही काही. भाऊ म्हटला, थांबला असतो थोड्या वेळ तर. दुसरी बाजूने तिने सांगितलं, थोडा वेळ थांबला असतं, पाऊस बंद झाला असता, मग आला असतं तर. इकडे तिची अक्कल काढली की तुला दुसऱ्या वेळेस थांबता आलं. मग म्हटलं, बेटा मग छत्री तर घेऊन जायचं असतं तू. त्याने बी अक्कल काढली की तू छत्री नेली आणि तुला एवढं सुद्धा कळत. सगळे त्या बाळाच्या अक्कलीला झोंबतायत. आई असं करत नाही. आई म्हणते, मेलं या पावसाला आत्ताच यायचं होतं का? आईने आरोप केला, पावसावर आरोप केला, बाळावर नाही आरोप केला. हीच अशी एक व्यक्ती आहे, निर्हेतुक निरपेक्षपणे आपल्या बाळावर प्रेम करणारी. हे सौंदर्य कृष्णाने अनुभवलेलं आहे. अनंत ब्रह्मांड नायक यशोदेजवळ असताना त्यांनी ते अनुभवलेलं आहे. तिथं तो हरलेला आहे. कृष्ण त्या ठिकाणी हरला. जिथं तुम्ही हरता, तुम्हाला हरवतं ते तुमच्यापेक्षा मोठं असतं. कृष्णापेक्षा मोठा कोणी नाही, पण कृष्णाला हरवणारी यशोदा कृष्णापेक्षा मोठी आहे. आईला हरवायला गेला. लोणी खाल्लं तोंडाला लागलेलं होते. यशोदा म्हणाली, कन्हैया, गवळीने म्हणतात ते बरोबर आहे. तुम्हाला विचारलं नाही, मी तुला दिला नाही. हे लोणी कुठून आलं तुझ्या तोंडाला? लोणी खाल्लंस, तू चोर आहेस, तू चोरी करतोस. मला ना, नाही आई, मी नाही खाल्लं लोणी. खाल्लं नाही, बघते ना मी. हे बघ ना, तुझ्या तोंडाला लागलेलं आहे. आई पुट्टेत ना बाकीचे, हे वाईजा बाकुडा आहे, हे माझ्या मुळावर आहेत. हे माझ्या तोंडाला लावून गेले, मला मार मिळायला पाहिजे. आई हसली. मुलाची लबाडी बघून आईला चिडताच येत नाही. हसली ती. तिला सांगा, काकू तुझं पोरग दारू पिता? ती म्हणाल, कधीच तर नाही, कधीच नाही पिणार माझं. मला पिलत्या दारू कधीच नाही पिला. अगं पिलं, ते गटारात पडलं, कोणीतरी पाजली असेल त्याला वाचवत राहते, सारखी वाचवत राहते. त्याला धक्का लागू देत नाही, कोणीतरी पाजले असेल. अगं ते सारखं प्यायला लागलं, सवय लावली त्या मेल्यांनी. माझा पोरगा तसा नाही. यशोदा हसली. नाही खाल्लं तू, नाही खाल्लं. खाल्लं तू, खाल्लं. बघ तुझ्या तोंडाला लागलेलं आहे. सुरदासने सुरेख वर्णन केल्या गोष्टी. मैया मोरी मैया मोरी, मैं नहीं मांगता. मैया मोरी मैं नहीं मांगता. मोठा म्हणू नकोस का नाही, तुझ्या तोंडाला लागलेला आहे. कृष्ण आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो. आईला हरवायचा आहे त्याला.
आघात घातला. आईची कोरजोर ओळखली की आता आघात मोठा करायचा आईवर. मैया तोरी मन कुछ भेद पाहिजे. आई तुझ्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला. आई मी तुझा नाही असं तुला वाटतं, मी तुझ्या सवतीचा आहे असं माझ्याशी बोलते. नाही हा आघात सहन करू शकत. आईला तर मुलाने मलाच आई म्हटलं पाहिजे असं वाटतं. आणि म्हणून तर ती लहानपणी त्या मुलाला शिकवण्याचा प्रयत्न करते. जेव्हा त्याला बोलायला येतं ना, काहीतरी म्हणतो ना, आ म्हणतात, त्यावेळेस आई एकटी बसलेली असते आणि त्या बाळाशी संवाद साधते. म्हणून आ म्हणतात, आ म्हणायला लागतो. आता ही म्हणणार माझा ही नाही जमत. 1-2 दिवसामध्ये ही म्हणायला वेगळं आ म्हटलंय, वेगळं ही म्हटलं. आता दोन्ही जोडून म्हणायला लावते. म्हणून बेटा आई, दुसरं काही शिकवत नाही ती, दुसरं काही शिकवत नाही. एखाद्या नटाचं नाव शिकवत नाही, राजकीय नेत्याचं नावाचा उल्लेख करत नाही. फक्त आई कहे मैया यशोदा लेऊर कंदील गायो. शब्द थांबलेले आहेत, शब्द थांबून जातात. एक खोली तुम्ही गाठली ना, शब्द विरून गेलेले आहेत. देशाला बोलत नाही, कसं बोलत मैया मोरी ममतेचं हे सामर्थ्य अपार सामर्थ्य. भगवान कृष्णाने त्या द्रौपदीच्या डोळ्यातले अश्रू बघितले आणि त्या डोळ्यातल्या क्षमेचं तेज भगवंताने बघितलं. केवढी क्षमाशील आहेस द्रौपदी, किती मोठी आहेस तू, किती क्षमाशील आहेस. सुरेख कथा ही सुरुवातीच्या कथेमध्ये या कथेचा नंबर आहे. आदरणीय गोपाल कृष्ण हरी गोविंद गोविंद गोपाल कृष्ण हरी गोविंद गोविंद गोपाल